स्वागतम सुस्वागतम. आज आपणा सर्वांचं या ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये स्वागत आहे. आजचे आपले ओरिएटर डॉक्टर नरेंद्र रघटाटे सर आपल्यासोबत इथे आहेत. सर श्री बिंजाणे कॉलेजमध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांचा तत्वज्ञानासंदर्भात अभ्यास गाढा आहे आणि सतत कुठल्या ना कुठल्या तत्वज्ञानाशी संबंधित ज्या काही चळवळी म्हणा किंवा जे काही प्रोग्राम्स म्हणा त्याच्यामध्ये सर सहभागी असतात आणि सरांचा इच्छा नेहमीच विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांना सगळं मिळावं या दृष्टीने असते आणि म्हणून सरांनी यातही सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात. सरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या संभाषणाला सुरुवात करावी. चला, थँक्यू व्हेरी मच मॅडम. वेलकम. सो गुड मॉर्निंग. आज आपला विषय आहे तो म्हणजे अप्लाइड इथिक्स. अप्लाइड इथिक्स आपल्या सिलेबस मध्ये सगळ्यात शेवटचं प्रकरण आपण दिलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे याच्यावर 2 ते 3 प्रश्न आपण देतोय. उपयोजित नीतिशास्त्र म्हणजे काय, ठीक आहे, याचा विचार जेव्हा करतो तर व्यावहारिक नैतिकता म्हणजे आपण नीतिशास्त्र जे शिकतोय इथपर्यंत तर ठीक आहे. ठीक आहे, ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की नीतिशास्त्रामध्ये अप्लाइड जे नीतिशास्त्र आहे त्याचे आपण 3 वेगवेगळ्या शाखा करतो. एक व्यावहारिक एक नीतिशास्त्र, ठीक आहे, ज्याला नॉर्मेटिव्ह आपण म्हणतोय. ठीक आहे, दुसरं एक आहे ते म्हणजे आपण मेटा एथिक्स आहे. याच्यात जी आपण भाषा वापरतो त्याचा आपण तिथे अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. आणि तिसरं आहे एक उपयोजित नीतिशास्त्र, जिथे जे आधुनिक आपल्या जे काही समाजात असणारे जे काही आपले प्रॉब्लेम्स आहे किंवा ज्या काही समस्या आहे किंवा प्रोफेशन मध्ये आपण जगत असताना आपण कसं वागलं पाहिजे याचा तिथे आपण कुठेतरी विचार करतोय. आणि म्हणूनच आधुनिक काळात व्यावहारिक नैतिकता किंवा उपयोजित नीतिशास्त्राचा उदय झालेला आपल्याला इथे दिसतोय. ठीक आहे, ओके. याचा इतिहास जर थोडासा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की पीटर सिंगर याच्या संदर्भात एक व्याख्या देतो. 20व्या शतकाच्या 7व्या दशकात म्हणजे 1970s मध्ये अमेरिकेतील नागरिकांची एक महत्वाची चळवळ सुरू झाली. व्हिएतनाम युद्धातील अमेरिकेची भूमिका आणि एक मिनिट आणि विद्यार्थी चळवळ इत्यादी विषयांच्या संदर्भात जेव्हा तत्व येते, न्यायसमता, युद्ध, सामाजिक असह्यता इत्यादी नैतिक समस्यांवर होणाऱ्या चर्चेचा जेव्हा त्यांनी विचार केला, त्या नैतिक समस्यांची चर्चा करीत आहे. त्या समस्या त्यांच्या नीतिशास्त्र या अभ्यास विषयाचा भाग आहेत. तत्व व विषयावर व्यावसायिक प्रभुत्व मिळविले त्याची प्रस्तुतता त्याच्या एकदम लक्षात आली. या जाणीवेतून तत्ववेत्यांकडून 3 प्रकारे प्रतिक्रिया झालेली आहे. ती आपण थोडं काय 1970s मध्ये व्हिएतनाम युद्ध आणि हे ते जे काही सुरू झालं आणि तिथनं ज्या काही समस्या उद्भवल्या त्याच्यावर खऱ्या अर्थाने या सगळ्यांचा विचार झाला. अशा विषयांवर तत्वज्ञानाच्या नियतकालिकून त्यांचे लेख प्रसिद्ध होऊ लागले. अशा लेखांचे लेख संग्रहात संकलन होऊ लागले आणि राजकीय सामाजिक व्यवहारात होणाऱ्या नैतिक समस्यांची चर्चा करण्यासाठी फिलॉसॉफी अँड पब्लिक अफेअर सारखे नवीन नियतकालिक सुरू झाले. म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की याचा विचार कुठेतरी डेली आपले न्यूजपेपर्स आहे आणि मॅगझिन्स आहे यात झालेला आपल्याला दिसून येतो. इंग्रजी माध्यमांच्या विद्यापीठातील तत्वज्ञान विभागाने अधिनीतिशास्त्र आणि नीतिशास्त्राच्या बरोबरीने उपयोजित किंवा व्यावहारिक अप्लाइड ऑर प्रॅक्टिकल नीतिशास्त्राच्या अभ्यासक्रमाचा समावेश केला. मग त्यांच्या असं लक्षात आलं की अरे यार समस्या भरपूर आहे आणि या समस्यांचा जेव्हा आपण विचार करतोय तर मग याचा विचार कोणी करावा, तर मग याचा विचार नीती तज्ञांनी करावा. आणि म्हणून नीतिशास्त्रामध्ये किंवा तत्वज्ञानामध्ये आपल्याला ही नवीन ब्रँच आपल्याला आलेली दिसून येते. अशा व्यावहारिक समस्यांची उकल करण्यात तत्ववेत्यांकडून होणाऱ्या योगदानाची प्रस्तुतता आणि मौलिकता याची दखल स्वखुशीने एकूण समाजाने घेतली आपल्याला दिसून येते. म्हणजे तेव्हाचा समाज जो काही होता त्यांनी याला होकार दिलेला होता. आता पुन्हा तेच येईल की व्यावहारिक नैतिकता म्हणजे काय, उपयोजित म्हणा किंवा कधी कधी आपण त्याला व्यावहारिक नैतिकता म्हणतो, ज्यात काही मुद्दे आहे, काही प्रश्न आहे, जसं आत्महत्या आधुनिक काळातील
तुम्हाला तिथे बोला बोला. काही मेंबर येताना दिसतील, ऍडमिट फक्त हे बटन दाबत राहिला मधून मधून, नाही तर ते बाहेरच हो हो राहतील. हो, आलं की मी करतो. हा, बस आलं की बस. मी करतो, काही हरकत नाही. ओके, ठीक ओके. ठीक. उपयोजित म्हणा किंवा त्याला व्यावहारिक नैतिकता म्हणा, यात हे प्रश्न फक्त आजचेच आहे का असं नाहीये. तर प्राचीन काही पण हे प्रश्न होते, पण याच्यावर कधी कोणी विचारच केला नाही. पण जेव्हा नीतिशास्त्रामध्ये माणसाच्या नैतिकतेचा जेव्हा आपण विचार करायला लागलो, आणि तेव्हा मग असं लक्षात यायला लागले की अरे नाही, या सगळ्यांचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि मग याचा विचार आपण कुठेतरी व्यावहारिक नैतिकतेत, किंवा जसं कॉर्पोरेट सेक्टर आलं किंवा व्यवसाय वाढायला लागले, तर मग तिथे पण नीतिशास्त्राचा विचार व्हायला लागला. आणि मग जसं आपण म्हणतो की बा एखाद्या क्लायंटनी कसं वागावं, तर आपण म्हणतो की अरे त्याच्या जसं एक म्हणावं की मजुरांनी कसं वागावं, तर आपण म्हणावं की मग मालकाने पण कसं वागावं. एक ज्या पद्धतीने आपण म्हणतो की अरे या डॉक्टरांनी असं इथिकल राहिलं पाहिजे, तर मग डॉक्टर पण म्हणेन ना की एका पेशंटचे पण हे काहीतरी नॉर्म्स आहे, टर्म्स अँड कंडिशन आहे. आता टर्म्स अँड कंडिशन म्हटलं की त्याला लिगल आस्पेक्ट येतो, पण आपण नीतिशास्त्रात हा असा लिगल आस्पेक्ट देत नाही. आपण म्हणतो की नैतिकतेने माणसाने कसं वागलं पाहिजे. जसं एक शिक्षक असेल तर त्यांनी कसं वागलं पाहिजे, मग आम्ही म्हणावं की एक विद्यार्थ्यांनी पण कसं वागलं पाहिजे, याचे कोड ऑफ कंडक्ट बनण्याची आता गरज पडली. आणि तिथेच आपण म्हणतो आत्महत्या म्हणा, इच्छामरण म्हणा, गर्भपात म्हणा, हिंसा, दहशतवाद यासारख्या विविध वादग्रस्त मुद्द्यांचे परीक्षण करणे, डिओन्टॉलॉजिकल आणि मानक नीतिशास्त्राच्या संकल्पनात्मक साधनांचा वापर करून व्यावहारिक नीतिशास्त्र या सगळ्यांचं निराकरण करत. आणखी महत्वाचं, खासगी व सार्वजनिक जीवन, व्यवसाय, आरोग्य, तंत्रज्ञान, कायदा, नेतृत्व या सगळ्या फील्डमध्ये ज्या काही समस्या उद्भवत होत्या, याचा विचार कधीच केला जात नव्हता. मग याचा विचार कुठे करायचा, तर नीतिशास्त्रात आपण बेसिकचा विचार करत होतो. आणि म्हणून इथे नवीन एक 1970ला एक नवीन शाखा उदयास आली, ज्याला आपण व्यावहारिक नैतिकता म्हणतो. जे त्यात आणखी काही गोष्टी होत्या, जसं जैव वैविध्यकीय नैतिकता आहे. म्हणजे जसं उदाहरणार्थ की आपण म्हणावं की जसं खूपदा येतं, कोरोना काळामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात आलेलं होतं की आपण आपला डिस्पोज कुठे टाकावा. म्हणजे आपली जी कचरा असतो, हा जो काही बायो बायो हा जो काही कचरा असतो, हा कचरा कुठे, उदाहरणार्थ पीपी किट आपण जे म्हणतो, किंवा आपले ग्लोव्ज म्हणत होतो, किंवा आपले मास्क म्हणत होतो, याला कुठेतरी डिस्पोज करायची गरज होती. आपण कुठेही टाकू शकत नव्हतो. आणि इथनं मग ही नैतिकता येते, राजकीय नैतिकता. म्हणजे आपण पॉलिटिक्समध्ये कसं वागलं पाहिजे. जसं आपण म्हणतो की पॉलिटिक्समध्ये सब कुछ चलता है, पण असं नाहीये. पत्रकारितेमध्ये जसं आपण म्हणतो की त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये जसं सुशांत सिंग जेव्हा गेला होता, तेव्हा एक टीव्ही चॅनल, त्याचं नाव नाही घेणार, खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला. आणि मग तो वाटेल ते बोलायला लागला, चुकीचे संदर्भ द्यायला लागला, किंवा काहीही दाखवायला लागला. मग असं आपण करायला हवं का? पत्रकारितेमध्ये तर खूपदा असं होतं की एक रिपोर्टर त्याला दुसऱ्याला फोन करतो, आपल्या मित्राला, अरे तू जर दिल्लीला गेला असेल तर तिथला माझा एक फोटो देऊन दे ना, मी माझ्या पेपरमध्ये पण छापतोय. हे इथिकल आहे का? कायदेशीर नीतिशास्त्र आहे, पर्यावरण नीतिशास्त्र आहे, आणि व्यावसायिक नीतिमत्ता आहे. त्याच्या व्यतिरिक्त वैयक्तिक आणि व्यावसायिक नीती याच्यातला जर आपण थोडासा भेद पाहिला, तर आपल्या असं लक्षात येतं, नैतिक जीवनाचा विचार करताना व्यक्तीचे खासगी वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन यांच्यातील भेद लक्षात घेणे महत्वाचे आहे. म्हणजे एक वैयक्तिक जीवन आपलं वेगळं असतं, ज्याला आपण प्रायव्हेट म्हणतो, आणि एक पब्लिक असतं. तर या दोघांचाही विचार वेगवेगळा आपल्याला झालेला दिसून येतो. ऑर्थर हॅडली याने 1907 साली लिहिलेल्या सार्वजनिक नीतीची पातळी पहा. 1907, आपण तो गोष्ट करत होतो 70ची. यांनी तर पहिल्याच शतकाच्या पहिल्याच दशकामध्ये यांनी लिहून ठेवलं द स्टँडर्ड ऑफ पब्लिक मॉरॅलिटी या ग्रंथात अमेरिकन नागरिकांविषयी. आता त्यांनी तेव्हाचा तो काय, किंवा तिथली, त्यांनी अमेरिकेत राहणारा असेल म्हणून त्यांनी अमेरिकेच्या लोकांना फोकस करून लिहिलेला आहे. केलेले निरीक्षण ध्यानात येतो. तो म्हणतो की अमेरिकन नागरिक हा खासगी जीवनात श्रेष्ठ चारित्र्याचे दर्शन घडवितो. म्हणजे पहा, खासगी जीवनात एकदा, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की दिखाने के दात और खाने के दात अलग अलग, दुर्बलांशी आदरयुक्त सभ्यतानी वागतो, श्रेष्ठांची स्वाभिमानी आणि एकूणच्या सर्वांशी उपयोगी पडणारे असे त्याची वर्तणूक असते किंवा वागणूक असते. म्हणजे इथिकल तर बरोबर वाटतंय, परंतु त्याच व्यक्तीचे महत्वाचं आता पहा, राजकारण, व्यापार इत्यादी संस्थात्मक, म्हणजे जेव्हा तो प्रोफेशनल लेवलवर जेव्हा जातो, तेव्हा सामाजिक संबंधाच्या संदर्भात माग त्याची वर्तणूक वेगळी दिसून येते. दुर्बल शेजाऱ्याला मदतीचा हात देणारी तीच व्यक्ती
दुर्बल व्यावसायिक प्रतिस्पर्धाला मात्र नामशेष करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे एका उदाहरणावर आता लक्षात येतं की मी शेजाऱ्याला इकडे मदत करतो, पण तोच माझ्या फ्रॅटर्निटीमध्ये जो एखादा असेल, दुर्बल असेल, म्हणजे मी एक धंदेवाला जर माणूस असेल आणि जर दुसरा माझ्याच कम्युनिटीचा एक धंदेवाला असेल, किंवा माझ्या बाजूला राहणारा, किंवा माझ्या बाजूला जसं एकाने एक कपड्याचं शॉप उघडलं आणि दुसऱ्याने पण कपड्याचं शॉप उघडलं असेल, तर मी कसं त्या बंद पाडण्याचा मी विचार करतो. म्हणजे पहा की प्रोफेशनली जगताना मी किती विरुद्ध जगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यापेक्षा सबल व श्रेष्ठ व्यक्तींनी सन्मानाने वागणारी व्यक्ती वागणारी पाहिजे. व्यावसायिक सबल अशी स्वतःच्या फायद्यासाठी हाजी हाजी करते. ठीक आहे, आपण हाजी हाजी करताना ज्याला आपण लोणी लावणे असं म्हणतो, ठीक आहे, चोपडणे म्हणतो आपण, तोही बघतोय. राजकीय उलथापालथ किंवा सामाजिक अडचणींच्या वेळी व्यावसायिक म्हणून तिच्या वागणूक तिच्या वागणुकीत निस्वार्थीपणाऐवजी स्वार्थी फसवणुकीची ती दिसून येते. म्हणजे पहा, स्वार्थी फसवणूक पण इथे आपल्याला दिसते. म्हणजे एक जगताना सामाजिक प्रॉस्पेक्टिव्ह मध्ये जगताना एक दिसतो, आणि जेव्हा प्रोफेशनल लाईफ मध्ये येतो तो वेगळा दिसतो. व्यक्तीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वर्तनात एवढी तफावत असते की या दोन अंगाचा विचार स्वतंत्रपणे करण्याची गरज झाली, आणि म्हणून प्रोफेशनल एथिक्स आला. व्यवसाय या नवीन शाखेची निवड झाली. दयाळू, प्रामाणिक, विनयशील, प्रेम, करुणा इत्यादी सगुण असलेली व्यक्ती राजकारण, व्यवस्थापन, उद्योग, व्यापार, लष्कर इत्यादी मध्ये पैशांसाठी व व्यावसायिकासाठी लायक आहे का, हा प्रश्न इथे उपस्थित होतो. म्हणजे खूपदा असं म्हणतो की उदाहरणार्थ की मी खूप इथिकली वागतो, पण जर उदाहरणार्थ मला मिलिटरीमध्ये जायचं असेल तर मग थोडंसं ज्याला आपण चिरीमरी म्हणतो ती देऊन आपण तिथे घुसण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेस आपली मॉरॅलिटी मग कुठे जाते? किंवा मी व्यवसाय करताना थोडासा चलता आहे, ही जी भूमिका आहे, ही भूमिकांचा इथे आपण विचार करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी व्यक्ती अशा जबाबदाऱ्या घेण्यास पात्र नसते. ती कार्यक्षेत्र स्वार्थी, कपटी, धूर्त, महत्वाकांक्षी, निष्ठुर व्यक्तीसाठी आहे असे मानून सज्जन माणसे या क्षेत्रापासून दूर राहतात. जसं आता जर रिसेंटली उदाहरण द्यायचं आहे तर आपण पॉलिटिक्सचं उदाहरण करतो. हे जे काही आपण चित्र बघतो, मी पॉलिटिशियनला दोष पण देत नाहीये आणि खूप चांगलं पण भूषण म्हणत नाहीये, तो एक वेगळं क्षेत्र आहे. पण आपण खूपदा असं प्रॉस्पेक्टिव्ह दिसत आहे की असं जे दिसतं आहे तर आपण म्हणतो की अरे यार, पॉलिटिक्स में ये सब करना ही पडता है. असं थोडी आहे. अजूनही तिथे किती निष्कलंक लोक आहे की जे आपल्या प्रामाणिकपणे, म्हणजे ते प्रोफेशन मध्ये म्हणावं किंवा आपल्या सोशल लाईफ मध्ये त्याच पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करताय, आणि व्यावसायिक जीवनात जे यशस्वी ठरतात त्यांच्याविषयी लोकांना ग्रह वाटतो. अशा पूर्वग्रहांना बाजूला ठेवून व्यावसायिक नीतिशास्त्र विविध व्यवसायांमध्ये कोणत्या नैतिक सद्गुणांची आवश्यकता आहे, व्यावसायिक व्यवहार नैतिक व्हावा म्हणून कोणत्या नीतितत्वांची आवश्यकता आहे, वैयक्तिक जीवनातील नैतिक निर्णय, कृती आणि त्यांचे समर्थन, आणि व्यावसायिक जीवनातील नैतिक निर्णय, कृती आणि त्यांचे समर्थन, यात काय भेद आहे, म्हणजे व्यावसायिक आणि सोशल लाईफ याचा आपण विचार इथे केलेला करायला हवा. उपयोजित नीतिशास्त्राचे आपण जर स्वरूप पाहिलंय तर व्यक्तीची नैतिकता, सामान्य मानवी हक्क, सद्गुण, त्यांचे कर्तव्य याने ठरत नसून तिचे कुटुंब, तिचा व्यवसाय, तिच्या सामाजिक गटाचा किंवा समाजाचे सदस्य आहे, तो विशिष्ट समाज, तिचे त्या समाजातील त्याचे स्थान याने तिचे कर्तव्य, हक्क व जबाबदाऱ्या, सद्गुण ठरत असतात. म्हणजे नुसतं तो कुटुंबाचा भाग नाहीये, तर जेव्हा तो समाजात राहतो, ठीक आहे, समाजाचा एक घटक बनतो, तर त्याचे कर्तव्य काय, तो व्यवसायात असतो तर त्याचे कर्तव्य काय, त्याचे हक्क काय, त्याच्या जबाबदाऱ्या काय, याचा इथे विचार केलेला जातो. त्याचे उपयोजन करताना विशिष्ट देशकाल, परिस्थिती इत्यादींचाही विचार इथे महत्वाचा ठरतो. म्हणजे वेगवेगळ्या देशात, म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशात, वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या टाइम मध्ये आपण असं म्हणू शकतो की त्याचे प्रॉस्पेक्टिव्ह बदलतात. तर मग या प्रॉस्पेक्टिव्हचाही विचार आपण करायला हवा. उपयोजित नीतिशास्त्राची कल्पना वर म्हटल्याप्रमाणे उपयोजित मानसशास्त्र, उपयोजित गणितशास्त्र, उपयोजित पदार्थ विज्ञान यांच्या धर्तीवर स्वीकारल्यामुळे उपयोजित म्हणजे अप्लाइड. आता अप्लाइड जसं सायकोलॉजी तुम्ही नाव ऐकलेलं असेल की आधुनिक काळात ज्या काही समस्या उद्भवतात या सगळ्यांचा विचार गणितामध्ये, पदार्थविज्ञान किंवा सायन्समध्ये, फिजिक्समध्ये ज्या काही समस्या उद्भवत आहे या धर्तीवर उपयोजित नाव आलेलं असावं. उपयोजित नीतिशास्त्राच्या स्वरूपात गैरसमज होण्याची शक्यता अधिक आहे. या स्वरूपाला उपयोजित नीतिशास्त्र आपण जे काही म्हणतोय त्याचाही आपण विचार करू. ठीक आहे, या प्रारूपावरून उपयोजित नीतिशास्त्र हे नीतिशास्त्रात उपयोजन आहे. नीतिशास्त्र ही एक सर्वसामान्य आणि प्रमाणभूत नीती तत्वांची व विधानांची सुसंवादी रचना आहे. ठीक आहे, तत्ववेत्ते नसलेले लोक समस्या घेऊन येतात आणि आपण फिलॉसॉफर्सनी त्या समस्या सोडविण्याचा आपण इथे विचार करायला हवा.
कारण की या सगळ्या गोष्टींचा विचार तत्ववेत्तेच करताय. व्यावसायिक आणि उपयोगी नीतीशास्त्र म्हणजे सार्वत्रिक नीती तत्वांचे विशिष्ट व्यवसाय किंवा क्षेत्राला केलेले उपयोजन कल्पना पुरस्कृत या अभियांत्रिकी प्रारूपाची जेम्स एम ब्राउन यांनी त्याची समीक्षा केलेली. आपण ही समीक्षा थोडीशी सोडून देऊ. आपण याचं एक थोडंसं प्रारूप पाहिलं, स्वरूप पाहिलं. आता यात येणारे काय प्रकार आहे, म्हणजे हा याचा स्कोप कुठपर्यंत आहे, कुठे कुठे याचा विचार होतो, हा जेव्हा आपण विचार करतो तर आपल्याला असं लक्षात येतं की व्यवस्थापन आहे, शिक्षण आहे, राजकारण आहे, वैद्यक व्यवसाय म्हणजे मेडिकल प्रोफेशन आहे, वकिली प्रोफेशन आहे, नीतीची चर्चा करणाऱ्या विशिष्ट व्यवसाय विशिष्ट नीतीशास्त्रचा आपण 20व्या शतकात विचार झालेला आहे. शिक्षकी, वैद्यक, राजकारण, वकिली, व्यवस्थापन, पत्रकारिता, क्रीडा त्याच्या व्यतिरिक्त खाली पण दिलेले आहे. आणखी हे तर प्रोफेशनच्या संदर्भात आहे. आणखी जे सामाजिक आपले काही जे प्रॉब्लेम्स आहे, उदाहरणार्थ अन्याय आहे, घटस्फोट आहे, गर्भपात आहे, आत्महत्या आहे, स्वेच्छामरण आहे, आण्विक ऊर्जेचं संहारण आहे. सो इथे आपण इतके सारे आपण याचे प्रकार आपण बघितलेले आहे आणि पैकी आपण या सगळ्या प्रकारांचा विचार करणार नाहीये. तर आपण इथे फक्त 3 प्रकारांचा विचार करणार. आवाज येतोय माझा आता? हो, अगदी व्यवस्थित येतोय सर. ओके. एक युथेनेशिया आहे ज्याला आपण इच्छामरण म्हणतो, दुसरं सरोगसी आहे त्याला भाडोत्री मातृत्व म्हणतात किंवा स्थानापन्न मातृत्व म्हणतात, आणि तिसरं आहे अबॉर्शन, जे आजच्या समाजातील आणि आपल्या सिलेबसमध्ये आपण याचा विचार केलेला आहे. ओके. तर युथेनेशिया म्हणजे काय, इच्छामरण म्हणजे काय, ठीक आहे. तर मर्सी किलिंग पण म्हणतात याला. याचा आधुनिक काळात याचा विचार झालेला आपल्याला दिसून येतोय. तर आपण जर गुजारिश जर हा पिक्चर पाहिलेला असेल तर त्याच्यात याच थीमवर तो पिक्चर आहे. काय मानवाला मरण्याचा अधिकार दिला जावा किंवा नाही. खूप लोक सर्रास मरतात, ठीक आहे, स्वतःला आत्महत्या करून घेतात. पण तुम्हाला माहिती असेल नसेल की जर आपण त्याच्यातनं जर वाचलो तर आपल्याला आपणच आपल्याला काय म्हणते मरणाच्या दारात नेलं म्हणून आपल्याला सजा होते, ठीक आहे. म्हणजे आत्महत्या हा क्राईम आहे असं म्हणाल की हरकत नाही. पण अशा काही परिस्थितींमध्ये आपण जेव्हा दया करतो, प्ली करतो की अरे मला मरण द्या, ठीक आहे, तर ही काही देशांमध्ये याला मान्यता दिलेली आहे. पण सगळ्या जागी अजूनही त्याच्यावर विवादच सुरू आहे. याला ग्रीक भाषेत युथेनेशिया असे म्हणतात, ठीक आहे. एक चांगला किंवा आनंदपूर्ण मृत्यू म्हणजे जर मला जर मृत्यू द्यायचा असेल तर जसं त्या गुजारिश पिक्चरमध्ये तो स्वतः म्हणतो, तो लेममॅन असतो, म्हणजे तो खाटेवरनं उठू पण शकत नाही, तेव्हा तो प्ली करतो. कोर्ट त्याच्या घरी येतं आणि खूप आर्ग्युमेंट होतात. आणि तेव्हा म्हणजे अजूनही जसं भारतात अजूनही तो डिबेटेबल मुद्दा आहे, त्याच्यामुळे ते अजूनही त्याला मान्य करत नाही. तर तो म्हणतो की अरे मला जगण्याचा अधिकार नाहीच आहे ना आता, म्हणजे मी काहीच करू शकत नाही. तर मी असं उदाहरणार्थ मी माझ्या त्या असिस्टंटला पण म्हणू शकतो की अरे तू मला एक इंजेक्शन देऊन दे आणि मला संपवून टाक, पण असं नाही मरायचं आहे ना. म्हणून त्यांनी आपण त्याला म्हटलेलं आहे एक चांगला किंवा आनंदपूर्ण मृत्यू म्हणतोय, त्याला दया मरण असे म्हणतात. त्याला ग्रीक हा शब्द गुड डेथ, वेल ऑर गुड डेथ या अर्थाने पण आपण म्हटलेला आहे. 21व्या शतकात दया मृत्यू किंवा दयापूर्ण हत्या, इच्छा मरण, ठीक आहे, विविध शब्दांनी आपण त्याचा विचार करू शकतो. इच्छा मृत्यू प्रथम म्हणजे काय, मरणासन्न स्थितीत पोहोचलेल्या किंवा शरीर उपचाराला साथ देत नसेल तर कोणत्या पद्धतीचा उपचार केला जावा अथवा करू नये याबद्दल एखादी आजारी व्यक्ती त्याची इच्छा मृत्यूपत्रात नमूद करू शकते. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की जर मी जर एक माझा डेथ माझं काय मृत्यूपत्र जर इच्छा मृत्यूपत्र जर बनवलाय, उदाहरणार्थ एक एक्झाम्पल घेऊ की एखाद्या व्यक्तीने असं जर बनवलेलं असेल आणि त्यांनी लिहिलेलं असेल की माझे 10 लाख माझी संपत्ती आहे, पैकी 2 लाख जर माझ्या इलाजाला जर लागत असेल तर तिथपर्यंत तुम्ही परमिटेबल, त्याच्यानंतर तुम्ही मला व्हेंटिलेशनवर काढून टाका आणि तुम्ही मला नॅचरल डेथसाठी तुम्ही मला समोरच जाऊ द्या, असं जर मी विल लिहून ठेवलेली असेल तर त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. कारण की खूपदा असं होतं की जसं समजा की त्यांना 2 मुलं असेल आणि त्याच्याजवळ 10 लाख संपत्ती असेल आणि त्यांना वाटत असेल की अरे आम्ही 10च्या 10 लाख जर याला लावून दिले तर मग आम्ही काय करायचं. आणि इथे त्या 2 पैकी एक मुलगा म्हणतो की नाही नाही आपण याला पैसे लावू नाही, आणि दुसरा म्हणतो की नाही नाही ते वडिलांचे जास्त पैसे आहेत आपण त्यांनाच लावले पाहिजे. हा जो काही डिबेटेबल मुद्दा येतो आणि म्हणून हा एक महत्वाचा इथे काय म्हणते मुद्दा उठतोय की इच्छा मृत्यूपत्र जर मी बनवून ठेवलाय तर माझ्या पैशावर माझा अधिकार आहे आणि मी कुठपर्यंत आणि कुठपर्यंत कोणत्या लेवलपर्यंत मी त्याचा विनियोग करावा किंवा कुठपर्यंत कोणत्या दारापर्यंत मी त्याला परमिसेबल करावं याचा आपण तिथे कायदा आहे.
डॉक्टर रिचर्ड लँडमेट जे लंडनच्या संत जोसेफ आश्रम गृहसेवा संस्थाचे निर्देशक आहे, त्यांनी लिहून ठेवलेला आहे. युथेनिशिया शब्दाचा 2 अर्थ त्यांनी दिलेला आहे. एखाद्याला दयापूर्ण मृत्यू देणे आणि एखाद्याला आपल्या इच्छेने मरण्याची सहमती देणे. म्हणजे इथे कोणीतरी देतोय आणि इथे तो स्वतःच मागतोय. एकवेळी युथेनिशिया हा आनंदपूर्ण मृत्यू होता, परंतु आज याचा आशय दयापूर्ण हत्या किंवा दयापूर्ण मृत्यू म्हणून केलेला आहे. आता कोण देईल याला मृत्यू, हा एक आहे. आपण येथे युथेनिशियाच्या ऐवजी 3 शब्द आपण म्हणतोय. एखाद्याच मरणाची परवानगी देणे, दयामृत्यू किंवा दयापूर्ण हत्या. ठीक आहे. दयापूर्ण हत्या जी आहे याचा आपण समोर विचार करणार आहे. इच्छामरण, आत्महत्या आणि समाधी यातही फरक आहे. दयामरण म्हणजे युथेनिशिया ही संज्ञा एखाद्या रुग्णाला असाध्य आजारातून उद्भवणारा शारीरिक वेदना टाळण्याच्या दयाळू हेतीने दिलेल्या मृत्यूसाठी वापरली जाते. म्हणजे पहा, एखादा दुर्धर आजार असेल आणि तिथनं आता तो माणूस ओव्हरकम होत नसेल, जसं आपण मुन्नाभाई MBBS मध्ये पाहिलेलं आहे, तो काय म्हणते व्हेंटिलेटरवर असतो किंवा त्याचा ब्रेन डेड असतो, तर अशा वेळेस तो पुन्हा त्याच्यात किंवा कोमात असतो. खूप छान उदाहरण आहे. किंवा तुम्ही शानबागची जर केस ऐकलेली असेल तर आता मागच्या 2-3 वर्षापूर्वी ती शानबाग मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये एक केरलियन काय म्हणते मुलगी वयाच्या 15व्या वर्षाला ती काम करायला लागते आणि तिच्यावर तिथला अटेंडंट रेप करतो. ठीक आहे. ती त्याच्यानंतर ती कोमात जाते आणि किती महत्वाची गोष्ट की 64 वर्षापर्यंत तिला तिचे सहकारी डॉक्टर हे सगळे पाळतात इन द सेन्स की तिच्यासाठी वेगळी रूम त्यांनी प्रोव्हाइड केलेली होती. फुकटात नर्सिंग होतं जे हॉस्पिटलमध्ये, आणि ते म्हणतात की नाही ते हे वाट पाहत असतात की कधीतरी तर तिथनं बॅक होईल, कधीतरी तर येईल. नाही येऊ शकत. तर अशा वेळेस जर ती बोलूच शकत नाही, काहीच करू शकत नाही, अशा वेळेस जर कोणी जर म्हटलं की अरे हिला आपण मृत्यू द्यायला हवा, खूप सारा डिबेट झाला आणि तिथनं हा विषय समोर आलेला दिसत. जगा सर्वप्रथम आपण म्हणतो की नेदरलँडमध्ये हा कायदा पास झाला होता, पण त्याच्यानंतरही तिथनं पण तो रिवर्ट झालेला आहे. जगात फक्त एकच असं राष्ट्र होतं की जिथे यांनी कायदा मान्य केलेला होता. भारतात तर अजूनही झालेला नाही. आता आपण जे मगाचे 3 मुद्दे म्हटलं होतं त्याचा आपण इथे विचार करू. एखाद्याला मृत्यूची परवानगी देणे. मृत्यूची परवानगी मरणारा व्यक्ती स्पष्ट रूपात मागणी करतो की त्यास मृत्यू देण्यात यावा. जसं मी गुजारिश पिक्चरमध्ये म्हटलं की तो बोलू शकतोय. एक मॅजिशियन दाखवला, तो बोलू शकतोय, तो म्हणतोय की मला द्या. तो स्वतः म्हणतोय की मला नाही जगता येत, कारण की त्याचा पूर्ण बेड रिडन असतो, तो हलवू शकत नाही. एक सीन खूप छान त्याच्यात दाखवलेला आहे की तो हलवू शकत नाही आणि तो जिथे झोपलेला असतो वर्ण पाऊस येतो रात्री आणि त्याच्या छतावरनं पाणी टपकतं आणि ते टप 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 त्याच्या डोक्यावर पडत असतं. म्हणजे इथे ते जसं 3rd डिग्री टॉर्चर त्याला म्हणतात की तो इतका अनइझी होऊन जातो की तो म्हणतो की नाही. दुसऱ्या दिवशी मग तो कोर्टला बोलवतो आणि तो सांगतो की नाही यार, मी हलूच शकलो नाही तर काय फायदा माझ्या जगण्याचा. आणि म्हणून म्हणतात की मला तुम्ही परमिशन द्या. जेथे आत्महत्या पूर्णपणे अनैतिक असते तिथे इच्छामरण नैतिक होऊ शकते, परंतु यास नैतिक तेव्हाच मानले जाऊ शकते जेव्हा ते महत्वपूर्ण अटींची पूर्तता करेल. आता मी खूप डिटेलमध्ये आपण इथे जाणार नाही. आता इथे समोर म्हणतोय की डॉक्टर्सने या प्रकारच्या प्रत्येक प्रयत्नांना थांबवणे, याला मी थोडंसं खाली करतो, प्रयत्नांना थांबवणे हे पहिल्यापासून त्याला देण्यात आलेले आहे. कारण या असं आहे, त्या रोगाला संबंधितांना कोणताही लाभ मिळताना त्याच्यातनं दिसत नाही. ठीक आहे. वेगळा मुद्दा आहे, म्हणजे मी फक्त एक मुद्द्याचा इथे विचार करतोय. दुसरा आहे मर्सी डेथ, दया मृत्यू. अंतर्गत रोग्याच्या जीवनाला समाप्त करण्यासाठी प्रत्यक्षरित्या प्रयत्न केला जातो, कारण रोग्याने तसा आग्रह केलेला आहे. उदाहरणार्थ एक दुर्धर रोग आहे, आता एक वेगळ्या गोष्ट होती. एक दुर्धर रोगाने जर पीडित असेल, ठीक आहे, तर तो म्हणतोय की मला तुम्ही आता डेथ द्या. दया मृत्यू एक प्रकारच्या आत्महत्येत मदत करणे आहे. म्हणजे ही मदत मग कोण करेल, तर मग ज्याला परमिशन असेल तो करेल. जसं उदाहरणार्थ जर डॉक्टरला परमिशन दिली तर डॉक्टर पण म्हणेल ना, मी पापाचा भागीदारी का बनावं. ठीक आहे. आणि या अर्थाने आपण त्याचा विचार करतोय. आणि तिसरं आहे मर्सी किलिंग. कधी कधी अशी ही परिस्थिती येऊ शकते जेव्हा रोगी आपली इच्छा व्यक्त करण्यात असमर्थ ठरतो. जसे मेंदूत रक्तस्राव झालेला रोगी काहीच करू शकत नाही, तो बोलूही शकत नाही आणि हालचाली करू शकत नाही. अशा स्थितीत योग्य आणि त्या रोगाचे विशेषज्ञ चिकित्सकांचे मत तसेच दयामृत्यू संबंधी सर्वच अटी जर पूर्ण होत असेल तर त्याला मृत्यू देण्यात यावा. या प्रकारच्या स्थितीत रोगाची इच्छा व अनिच्छेला महत्व न देता त्याला साक्षात रूपात मृत्यू देण्यात येतो. येथे त्याच्या जीवनाचा निर्णय दुसराच कोणी घेतो. पहा किती महत्वाचा मुद्दा आहे की माझं जीवन आहे
आपण खूपदा म्हणतो ना, अरे मेरी लाईफ आहे, म्हणजे मी 18 वर्षाचा झालो म्हणजे आता याचे अधिकार मी घेऊ शकतो. म्हणून इथे आहे की माझ्या मरणाचा आणि जगण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे, आणि इथनं तो डिबेटेबल मुद्दा सुरू होतो. युतिनिशिया म्हणजे इच्छा मरण या संबंधी विरोध का उत्पन्न होतो? तर नंबर एक तर हे की समाजाच्या नीतिशास्त्रात अहिंसा परमधर्म हे एक महत्वाचा आहे, आणि इथे तर आपण हिंसा करतोय. दुसरा आहे नैतिक मनुष्य, सर्वाधिक मूल्यवान प्राणी आपण ज्याला म्हणतो तो मनुष्य आहे, आणि त्याला आपण संपवतोय. आपण खूपदा जो एखादा कोणी कारण ते आत्महत्या करायला जातो त्याला आपण म्हणतो की अरे यार किती प्रेशियस मौल्यवान तुला देवानी गिफ्ट दिलेली आहे, त्याचा तू विचार करायला हवा, आणि तू त्यालाच एकदम संपवण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून आपण म्हणतोय की इथे आपण या पापाचा भागीदारी आपण. जर कोणी असं करीत असेल तर त्याला मृत्यूदंडाची आपण शिक्षा देतो. जसं मी मगाशीच बोललेलं होतं की इथे प्राविधान आहे, आपण आपल्याला संपवण्यासाठी आपल्याला शिक्षा होऊ शकते जर आपण वाचलो तर. ठीक आहे. आणि म्हणून म्हणतो की मग याचा पापाचा भागीदारी कोण बनेल? जगात युथेनिशिया म्हणजे इच्छा मरण याकरिता संमती वर्तमान काही जगाच्या पाठीवर आपण जसं म्हटलंय नेदरलँड, फ्लोरिडा इथेच दिलेलं आहे. पण खाली पहा, भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे गैरसामाजिक संस्थाद्वारे दयापूर्ण मृत्यू देण्यात करण्यासंबंधी दायर केलेली एक याचिका होती. 2005चं त्या हिंदुस्थान टाइम्समध्ये ते आलेलं होतं. त्याचा आपण अजूनही निर्णय तो म्हणतो झालेला नाही आहे. म्हणजे आपण इथनं विचार करू शकतो की अजून नाही होऊ शकत. ठीक आहे. जसं आपण खाली जर पाहिलं, नेदरलँड म्हणजे वरील अटींची पूर्तता निश्चितरित्या झाल्यास तेथील द रॉयल डच मेडिकल असोसिएशननी दयापूर्णतेच्या मागणीला अनुमोदन ते दिलेलं होतं. आता त्या अटी कोणकोणत्या होत्या आता मी खूप याच्या डिटेलमध्ये जाणार नाही. ऍटलिस्ट तुम्हाला इच्छा मरण म्हणजे काय हे इथे कळलेलं आहे. ठीक आहे. भारतात याकरिता खालील अटींची पूर्तता आहे. रुग्ण ठराविक काळानुसार डॉक्टरच्या सान्निध्यात असायला हवा, तेव्हा डॉक्टर त्याला देईल. रुग्णाला कमालीच्या वेदना आणि त्याच्या बरे होण्याची पुसटशीही शक्यता आहे नाही, म्हणजे तो कमबॅक होणार नाहीये. रुग्णाच्या कळकळीची विनंती आणि सहकारींनी त्या मुद्द्यावर जर सहमत असेल, तर घरच्या लोकांची संमती असेल, पंचाच्या समक्ष हे जर होत असेल तरच या सगळ्या गोष्टींना इथे सहमती असते. सो आपला हा दुसरा मुद्दा होता, ज्याला आपण सरोगसी इंग्लिशमध्ये म्हणतो, ज्याला स्थानापन्न मातृत्व पण नेटवरनं हा शब्द आलेला आहे. भाडोत्री मातृत्व. आता भाडोत्रीपेक्षा स्थानापन्न मातृत्व हा थोडासा शब्द चांगला वाटतो. ठीक आहे. भाडोत्री म्हटलं की थोडंसं त्याला म्हणजे ती भाडेकरू जसं आहे की तशी एक फिलिंग येते. ओके, आपण स्थानापन्न मातृत्व हा शब्द म्हणू. ठीक आहे. तर मुद्दा इथं आलाय, मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून एक शब्द तुमच्या कानावर नेहमी, आता तो तिथे पेपर मधलं हे होतं, तो म्हणजे सरोगसी. शिल्पा शेट्टीनी जेव्हा सेलिब्रिटी होती आणि तिने जेव्हा नुकतंच काय म्हणते याला लॉन्च केलं किंवा सरोगसी केलेली होती, तेव्हा हा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात पेपरला गाजलेला होता. ठीक आहे. सरोगसीच्या माध्यमातून आई होण्याचं तिने स्वप्न पूर्ण केलेलं होतं. मग प्रश्न येतो की सरोगसी म्हणजे नेमकं काय, सरोगसी का केली जाते, सरोगसी करण्याची कारणं कोणती आहे. ठीक आहे. आणखी महत्वाचं म्हणजे की अशा प्रकारचे कुतूहल निर्माण होण्याचे प्रश्न तुम्हाला पडले असतील, आणि त्या प्रश्नांचा इथे विचार आपण कुठेतरी दिसतो आहे. सरोगेट मातृत्व म्हणजे काय? सरोगेट मदर ही एक अशी स्त्री आहे जी आर्थिक किंवा इतर कारणांमुळे स्वतःला गर्भधारणा करू शकत नसलेल्या दुसऱ्या स्त्रीसाठी मूल होण्यास सहमत आहे. म्हणजेच काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या संदर्भात एक पिक्चर आलेला होता. जो पिक्चर होता, ज्या पिक्चरमध्ये प्रीती झिंटा जी दाखवलेली आहे ती प्रॉस्टिट्यूट दाखवलेली आहे. ठीक आहे. आणि राणी मुखर्जी आणि तो हिरो, मला एक क्लिक नाही होता, तर राणी मुखर्जीला कारण ते बाळ होत नाही, तर हा काय करतो की त्या प्रीती झिंटाला आपल्या घरी आणतो, आणि या दोघांच्या म्युच्युअल यांनी कारण ते तिच्या म्हणजे जी प्रॉस्टिट्यूट किंवा वेश्या तिला आणतात, तिच्या गर्भामध्ये या बाळाला ते जन्म देण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या पिक्चरमध्ये म्हणजे म्हणून म्हटलं की हे सगळे जे सोशल आस्पेक्ट आहे ते कुठेतरी पिक्चरमध्ये आलेले दिसतात आपल्याला. याचा जेव्हा आपण विचार करतो तर या सगळ्या प्रश्न आपल्याला विचार येतोय की जेव्हा तिची ठीक आहे ते कॉन्ट्रॅक्ट होतो आणि खरंच सगळं लिगल होतं इथे, पण लिगल झाल्यानंतरही ते सगळं शेवटचं आहे की शेवटच्या क्षणाला जर त्या आईनी जिनी त्या बाळाला आपल्या 9 महिने पोटात वाढवलाय, तिने जर म्हटलं की मी देणार नाहीये, तर कोणीही कोणताही सुप्रीम कोर्टही त्याला काय म्हणते डिनाय करणार नाही किंवा असे म्हणणार नाही की नाही नाही तू तर इथे अग्रीमेंटमध्ये लिहिलेलं आहे, तू याचे पैसे उचललेले आहेत.
म्हणजे इथे इमोशनचा पॉइंट ऑफ व्ह्यू येतो, इथे इमोशन अटॅचमेंट होतं आणि हेच त्या पिक्चरमध्ये इथे दाखवलेलं आहे, ज्याची उहापोह किंवा ज्याचा विचार आपण इथे करणार आहे. आता आपण लेफ्ट साईडचा जर आपण विचार केला की कोण आहे सरोगट पालक, तर आपल्याला शिल्पा शेट्टी इथे दिसते, आमिर खाननी केलेला आहे, शाहरुख खाननी आपला तिसरा मुलगा घेतलेला आहे, करण जोहर आहे, तुषार कपूर आहे. आता हे सगळे म्हणजे अक्षम होते का? नाही. तर यांनी पण असा विचार, तर एक शाहरुख खानचा जर आपण विचार केला तर शाहरुख खानचे 2 पोरं तर आहे ना, पण त्याला वाटलं की सरोगसीने आपण तिसरा पण म्हणजे निर्माण करावा. त्यांनी या सगळ्या गोष्टींना प्रमोशन करण्याचा प्रयत्न केलाय. सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर सरोगसी म्हणजे दुसऱ्या महिलेचं गर्भाशय भाड्याने घेऊन तिच्या मदतीनं अपत्य जन्माला घालणं. आता याच्यात वेगवेगळ्या आयव्हीएफ याचाही हा विचार करतो. आयव्हीएफ याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. म्हणजे त्याच्यात असं होतं की माणसाचे जे शुक्राणू आहे किंवा स्पर्म्स आहे ते त्यांच्या इंजेक्शननी स्त्रीच्या गर्भात टाकले जातात. इथे असं म्हणावं की ती स्त्रीच म्हणजे जसं उदाहरणार्थ बायको आपल्या नवऱ्याला परमिट करते की त्यांनी दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवावे फक्त या कारणाकरिता. म्हणजे अग्रीमेंट होतं फक्त इथपर्यंतच की तुम्ही इथपर्यंतच हिच्याशी संबंध ठेवायचा आणि जसं तिच्या गर्भामध्ये गर्भधारणा व्हायला लागते मग त्याच्यानंतर तो अग्रीमेंट तिथपर्यंत असतो जोपर्यंत ती बाळाला जन्म देत नाही. आणि तुम्ही जर पाहिलं असेल की खूप सारे फॉरेनचे लोक इथे आपल्या इंडियामध्ये येतात, कारण की इंडियामध्ये सगळ्यात महत्वाचं इथे समोर येईलच की महत्वाचं म्हणजे इथे आपण जसं म्हणतो की गरिबीसाठी कित्येक बाया, म्हणजे असा तर हा धंदा सुरू झालेला आहे, हे प्रोफेशन झालेलं आहे की 9 महिने बाईनी आपल्या पोटात, म्हणजे उदाहरणार्थ एक उदाहरण मी देतोय इच्छितो की तिने समोरच्याकडनं 10 लाख रुपये घ्यायचे आणि त्याच्यानंतर काय ते 9 महिने आपल्या पोटात त्या बाळाला वाढवायचं आणि जसा तोच सगळं करतो किंवा कधी कधी तर त्या बाईला 9 महिने, जसं दुबईचा माणूस असेल तर दुबई आपल्या घरी घेऊन जातो, आपल्या घरी ठेवतो, आपल्या समोर ठेवतो, आपल्या डोळ्यासमोर, कारण की तिच्या पोटामध्ये त्याचं बाळ जन्माला येत असतं. तो दवाखान्यात जातो आणि जसं दवाखान्यात मूल येतं तो त्या क्षणाला तिला न दाखवता त्या आईला जिनी त्याला जन्म दिलेला आहे त्याला न दाखवताही तो त्या बाळाला घेऊन जातो आणि हिला पैसे पहिलेच पोहोचलेले असते, ही आपल्या दवाखान्यातलं हे करते, चुपचाप आपल्या घरी जाते. किंवा भारतामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात दवाखान्यातनं तो पहिली फ्लाईट पकडतो, तो दुबईला जातो किंवा व्हॉट एव्हर आपापल्या वेगवेगळ्या जिथनं डेस्टिनेशन आलेला असेल, मग त्याच्यानंतर तो इकडे ढुंकूनही पाहत नाही की हिचं काय झालेलं आहे. ही पण बाई त्याच्यानंतर पुन्हा आपला चोला उतरवणे असं म्हणतो, काही दिवस थोडीशी त्यात पैशावर थोडंसं ड्रायफ्रुट आणि हे ते खाऊन ती थोडीशी पुन्हा तंदुरुस्त होते आणि तिला मग काही दिवसानंतर अशी सवय लागलेली असते. मग हे तरी बरोबर आहे, किती सारे प्रश्न याच्यातनं आलेले आहेत. सोप्या शब्दात जर आपण म्हणायचं ती गर्भाच्या भाड्यानं घेऊन तिच्या मदतीने अपत्य जन्माला घालणे, ज्या दाम्पत्याला काही कारणांमुळे मुलं होऊ शकत नाही, असे खूप सारे कारण आहेत. सरोगसीच्या माध्यमातून त्यांना मुलं होऊ शकतात. काही महिला किंवा पुरुष सक्षम नसले म्हणजे अक्षम असेल तर त्या अर्थी अबॉर्शन झाल्यामुळे किंवा काही कपल्स मूल जन्माला घालू शकत नाही, असे वेगवेगळी कारणं असू शकतात ज्यांनी सरोगसी आपण हा नवीन मुद्दा आलेला आहे. सरोगसीच्या प्रथेला मोठा इतिहास आहे आणि अनेक संस्कृतीमध्ये ती स्वीकारली पण जाते, पण काही संस्कृतीमध्ये अजूनही त्याला आपण मान्यता देत नाही. अब्राहम, सारा आणि हागार यांच्यातील कथा आणि ओल्ड टेस्टामेंट या पुस्तकातील राहेल आणि नोकरीच्या कथा हे सिद्ध करते की सरोगेट मातृत्व ज्यू समाजात स्वीकारले गेले आहे. म्हणजे ज्यूची जर आपण त्या पुस्तकं आणि यांच्या जर कहाण्या पाहिल्या तर जून मध्ये पण हे स्वीकारलं आहे असं आपण म्हणाल काही हरकत नाही. जर सरोगसी निसंशयपणे युरोपियन संस्कृतीमध्ये कायदेशीर नियमानुसार ते औपचारिकपणे स्वीकारले जात नव्हते. पारंपरिक समाजामध्ये सरोगेट मदर आपल्या मुलाला दान म्हणून देते, परंतु पाश्चात्य समाज मदर आपल्या मुलाला देणगी म्हणत. दान आणि देणगीमध्ये म्हणजे दान आपण असंच देऊन देतो तर पलटूनी पाहत नाही, पण देणगी देताना जसं आपण म्हणतो ना रिसिप्ट दे मला, म्हणजे त्याचा काहीतरी आपण टोकन आपण घेण्याचा प्रयत्न करतो. तर हा इथे डिफरन्स आहे. असं याचा अर्थ की हा जागतिक प्रेक्षामध्ये हा काही आत्ताचा मुद्दा आहे का? असं नाही. तर प्राचीन काही होत होतं ना की जसं उदाहरण भाऊ आहे आणि एकाला मोठ्या भावाला जर 2-3 पोरी असेल आणि छोट्या भावाला जर 2 पोरं झाले असेल तर तो म्हणतो की अरे तुझी पोरगी मला दे, माझा पोरगा ते दे. म्हणजे हा एक प्रकारे हेच होतं. किंवा कोणाला होत नसेल तर ते करायचे ना की जसं मोठ्या भावाला होत नाही आणि नंतर छोट्या भावाचं लग्न झालं आणि त्याला 2-3 पोरं झाले तर चल ठीक आहे ना, माझा एक तू दत्तक घेऊन घे. दत्तक ही पण
कधी कधी असं वाटतं की नाही यार, माझ्या रक्तातनं, माझ्या स्पर्ममधनं तो झालेला असावा, आणि म्हणून मग हा सगळा मुद्दा इथे येतो. बऱ्याच समाजामध्ये सरोगसी मैत्री आणि सज्जनपणाच्या रूपात देखील पाहिले जाते. ऑस्ट्रेलिया सरोगसीच्या पद्धती गेल्या शतकापर्यंत अनौपचारिक अस्तित्वात होत्या. ऑस्ट्रेलियात पहिली सरोगसीचं प्रकरण 1988 मध्ये आपल्याला दिसतं, आणि ते IVFचं ते बाळ होतं. सोडून देऊ आपण, आपण म्हणू की IVF वेगळा आहे आणि हा मुद्दा वेगळा आहे. सरोगसीचे इथे प्रकार काहीतरी दिलेले आहे. आनुवंशिक सरोगसी किंवा आंशिक सरोगसी हा सरोगसीचा सर्वात सामान्य प्रकार आहे. या प्रकारात सरोगेट आईची अंडी कमिशनच्या नराच्या शुक्राणूमध्ये फलित केली जाते. म्हणजे आता जसं मी मगाशी म्हटलं की त्याचे बीजांड काढायचे आणि याच्यात फर्टिलाइज करायचं, ठीक आहे. आणि म्हणून म्हणतो अशा सरोगेट मदर ही मुलाची जैविक आई आहे, फक्त जी काय म्हणते वाढवण्यापुरतं. आता हा प्रश्न पहा, तुम्ही जर विचार केला तर कृष्णाच्या काळापासून होता. एका आईने त्याला जन्म दिला आणि एका आईने वाढवलं. मग तो म्हणतो की आता तो ते गाणं आहे ना की किसको कहेगा तू मैया, तिला म्हणावं की हिला म्हणावं, ती जैविक आई आहे आणि ही त्याच्यानंतर काय कोणती आई म्हणावं माहित नाही. पण मग प्रश्न येतो की मग फक्त जन्म दिला म्हणून तुझं सगळं काय म्हणते उत्तरदायित्व संपलं का? आता या केसमध्ये तर प्रीती झिंटा वेगळी असते आणि त्याच्यानंतर राणी मुखर्जी वेगळी असते. मग तिने जीवनभर तिला ठेवावं का, की तिला हाकलून द्यावं, की तिची केअर करावी? समोर समोर येणाऱ्या त्या पोरांनी जर एखाद्या वेळेस मोठा झाल्यानंतर 18 वर्ष झाल्यानंतर तो इंडिपेंडंट आहे, त्यांनी जर हा प्रश्न विचारला की माझी आई नेमकी कोण आहे, जर एखाद्या वेळेस असं काही पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे, काही पिक्चरमध्ये असं म्हणतात की तो मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला सांगावं की सांगू नये, त्या गोष्टी लपून ठेवा. आणि चला समजा की त्या मुलाला ते सांगितलं, तर मग त्यांनी जर प्रश्न विचारला की अरे माझी आई कुठे आहे, मग काय करावं? इतके सारे असंख्य प्रश्न या संदर्भात जेव्हा निर्माण होतात. म्हणजेच काय, सरोगसी वाटतं तेवढं सोपं नाही. याचे लिगल आस्पेक्ट आहे, याचे इमोशनल आस्पेक्ट आहे, याचे सोशल आस्पेक्ट आहे. खूप सारा याचा विचार आपल्याला करावा लागतो. एकूण सरोगसी सरोगेट आईच्या अंड्याला दात्याच्या शुक्राणूने फलित केले जाते. इच्छित जोडीचा पुरुष भाग नाही. गर्भधारणा सरोगसी किंवा पूर्ण सरोगसी इच्छित जोडीची अंडी आणि शुक्राणू विट्रो फर्टिलायझर मध्ये हे करून गेले आहेत आणि सरोगेट आई पायाशी संबंधित नाही. याही एक विचार तुम्ही जर कारण ते मायकल जॅक्सन जर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर त्याच्या संदर्भात सांगून ठेवतो की त्यांनी तर तो इतका पैसेवाला होता की त्यांनी आपल्या एकूण एक पार्टचं, जसं शकीरा आहे ती इतकी माहोल डान्सर आहे की तिने आपल्या एकूण एक पार्टचं तिने काय म्हणते हे करून ठेवलेलं आहे, काय म्हणतात इन्शुरन्स करून ठेवलेला आहे. यांनी पण आपले शुक्राणू काढून, यांनी पण आपलं ब्लड काढून त्याला प्रिझर्व करून ठेवलेलं आहे की जर मी मेल्यानंतर जर असं होत असेल तर माझ्यातनं पुन्हा मायकल जॅक्सन तुम्ही पैदा करू शकाल. खूप महत्वाचा मुद्दा आहे. परोपकारी सरोगती आहे. सरोगेट आईला तिच्या सेवांसाठी पैसे दिले जात नाहीत. इथे परोपकार आहे, काहीच पैसा घ्यायचा नाही. आणि आपलं मूळ, जसं मी मगाशी म्हटलं की दोन भावांमधला जो म्युच्युअल असतो, ती परोपकाराची कृती म्हणून तिचा गर्भ आपण अर्पण करते. बऱ्याचदा सरोगेट आई आणि संभाव्य जोडपे यांच्यात पूर्वस्थापित बंध असतो किंवा कधी कधी तर नसतोही. पण आजच्या आधुनिक काळामध्ये हा ज्याला मी धंदा हा शब्द वापरलेला आहे तो जर आलेला असेल तर इथे महत्वाचा मुद्दा म्हणजे पैसा येतो. की ज्या गरीब स्त्री आहे त्यांना पैसा हवा आहे आणि त्याच्यामुळे की मी शरीर असं विकणार नाही तर मी माझं गर्भ भाड्याने देऊ शकते. सहसा सरोगेट आई एक मित्र किंवा नातेवाईकही असू शकते. आता व्यावसायिक सरोगसी म्हणजे मी आता जे बोललो आहे ते, या प्रकारच्या सरोगसीमध्ये सरोगेट आईला बाळाच्या संगोपनाची भरपाई मिळते. मुख्यतः एक सरोगसी एजन्सी योग्य सरोगेट शोधण्यापासून ते सर्व कागदपत्रे हाताळण्यापर्यंत व्यावहारिक व्यवस्था करते. म्हणजे पहा, आता हा एक बिझनेसच झालेला आहे आणि याचं पण काय म्हणते सगळं लोक कारण ते एक एजन्सी मार्फत हे सगळं होतं. म्हणजे तो तुम्हाला सांगतो की अरे ठीक आहे, अशी एक स्त्री आहे, सगळ्यात पहिले इथं तुमच्याशी ब्लड मॅच होत आहे, ठीक आहे, ती दिसायला उदाहरणार्थ ती काळी असेल आणि जर काळ्या मुलगा जर निर्माण झालेला असेल तर पुन्हा प्रॉब्लेम येतो. आणि म्हणून मग तशीच त्याच मॅचची ती शोधतात आणि त्याच पद्धतीने ते सगळं हे करण्याचा प्रयत्न करतात. पण कधी कधी आपण हे पाहिलं की जसं आपण म्हणतो की बाळ जन्मणे म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म होतो. तर त्या वेदना, त्या सगळ्या गोष्टी जेव्हा ती सहन करते, आता याच्यानंतर ते तिला ती सवय झालेली असते. पण महत्वाचं मला या सगळ्या गोष्टींपेक्षाही मला जी तिची इमोशनल अटॅचमेंट असते ती कधीही सुटत नाही. तिच्या मनावर काय येत असेल
तिला काय वाटत असेल, ती पैसा तर घेऊन जाते, पण त्याच्यानंतर तरीही ते म्हणजे एक काही काही पिक्चरमध्ये असंही दाखवलेलं असतं की तिला माहित असतं की अरे यार हा समोरचा व्यक्ती कुठे राहतो, काय राहतो, तर ती लपून लपून ते आपल्या बाळाला पाहत राहते. म्हणजे पहा, इमोशनल अटॅचमेंट अजूनही सुटत नाही. सरोगसीचे अनुवंशिक प्रभाव काय? गर्भावस्थेतील सरोगसीचे सिस्टिक फायब्रोसिस, सिकल सेल, अॅनिमिया, थॅलेसिमिया, टेसेक्स रोग, विविध प्रकारचे जे रोग आपण म्हणतो अनुवंशिक रोगांचे वाहक असलेल्या जोडप्यांना जीवनाचा एक नवीन मार्ग दिला जातो. म्हणजे ज्यांना असे सिंड्रोम किंवा असे जर रोग असेल आणि त्यांना ही भीती वाटत असेल की तो रोग आपण जर संतती निर्माण केली तर त्या बाळामध्ये जर येईल, म्हणूनही ते या पद्धतीची गर्भधारणाला प्रोत्साहन देतात. आता असंच नाहीये तर मग म्हणून म्हटलं की आजकाल जी एजन्सी आलेली आहे ती सगळ्यात पहिले त्या स्त्रीची म्हणजे जी आपल्या काय म्हणते वॉर्म मध्ये त्या बाळाला वाढवणार असते तिची सगळ्या टेस्ट केल्या जातात. कधी कधी असू शकतं की तिला एखादा दुर्धर आजार असेल आणि त्याच्यातनं तर एखादी विकृती निर्माण झालेली असेल तर मग कोणी ठेवायची, ही शक्यता असू शकते. हे तर सगळं तुम्हाला पीपीटीच्या रूपामध्ये तुमच्या समोर येईलही, तुम्ही ते वाचून तुम्ही समजू पण शकाल. पण मी आज जे काही तुमच्या सोबत जे शेअर करतोय, मी जे काही बोलतोय, वक्तव्य करतोय, याच्यावर थोडासा तुम्ही विचार करू शकता. होऊ शकतं की जर एखाद्या वेळेस कधी कधी तर आपण असंही पाहतो की सगळ्या गोष्टी म्हणजे 36 गुण बरोबर जुळत आहे, म्हणजे 9व्या महिन्यापर्यंत काय म्हणते आपण तिची सोनोग्राफी करताय, सगळं बरोबर आहे. पण जेव्हा बाळ निर्माण होतं तर ते विकृत जन्माला येतं. आणि जर असं सरोगसीमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये जर असं असेल आणि जर ते बाळ निर्माण झालं तसं, तर मग ते जोडपं त्याला स्वीकारतं का की ते या बाईकडे म्हणजे जिनी त्या बाळाला आपल्या 9 महिने पोटात वाढवलाय तिच्याकडे देऊन सोपून चाललं जातं. मग तिने का वाढवावा, तिने तर कॉन्ट्रॅक्ट केलेला असतो. म्हणजे किती सारे प्रॉब्लेम याच्यातनं आपल्याला दिसत आहे. भारतात नवीन सरोगसी विधेयक त्याचे एक महत्व आहे. सरोगसीमध्ये विवाहित जोडपे आणि सरोगेट आई यांच्यातील विक्रीचा करार समाविष्ट असतो. व्यावसायिक सरोगसी ते सर्वात गंभीर नैतिक आक्षेप असा आहे की मुलांना किमती टॅग लावून वस्तूंची देवाणघेवाण करण्यास भाग पाडते. आता तुम्हाला जर माहिती असेल नसेल, इथे 20-20 40-40 लाखामध्ये 1-1 करोडमध्ये बाळ विकल्या जातं. आता मधली एजन्सी पण याच्यात खूप मोठा महत्वाचा रोल प्ले करते. कसा? कधी कधी ते वाईट पण करतात, म्हणून इथिकल पॉईंट ऑफ व्ह्यू येतो. उदाहरणार्थ कॉन्ट्रॅक्ट करायचा, समोरच्या कपलकडनं 50 लाख रुपये घ्यायचे, हिला 2 लाख रुपये द्यायचे, हिला 2 लाखावरून 2.5 लाख रुपये द्यायचे आणि 2.5 लाखात किंवा 50,000. कधी कधी इथं जर लोक आणखी अडाणी असेल तर त्यांना 50-50 हजारात तुला एवढ्या थोडी लागतात की तुझं सगळं संगोपन तो करतोय, तुझ्या सगळं खाण्यापिण्याचा विचार करतोय, तुझं मेडिकल वगैरे तर तोच बघतोय, तुला कशाला, तुला 50,000 जरी दिले तरी खूप आहे, म्हणजे बाकीचा मलिदा तो खातो. आणि असेही काय म्हणते प्रकार आपल्याला इथे कुठेतरी घडताना दिसून येत आहे. कायदेशीर दृष्टिकोन आपण पाहू. या विधेयकाद्वारे कायदेशीर नियमानुसार पर्यायी प्रमाणांची सर्व प्रमाणपत्रे स्वीकारली गेली आहे. भारतीय करार कायद्यानुसार सरोगसी प्रक्रियेत करार करणाऱ्यांच्या बरोबरीने मानले जाऊ शकतात. एकच पालक किंवा सरोगेट मदर यांना सर्व समस्या आणि समस्यांचा समावेश असलेला करार ही प्रक्रिया कायद्याद्वारे अंमलात आणण्याचा बनवलं जाते. म्हणजे इथे हा सगळा लिगल आस्पेक्ट आहे. वैद्यकीय विमा, गर्भधारणा आणि मुलाचा जन्म आणि सरोगेट मातेच्या इतर वाजवी खर्चाचाही खर्च अपेक्षित पालकांनी उचलला पाहिजे. हे सगळे टर्म्स अँड कंडिशन त्याच्यात लिहिले असतात. पण तरी मी मगाशी जसं म्हटलं, फार शेवटचा मुद्दा, मुलाचा ताबा सामान्य किंवा नाही स्वीकारण्यास पालक कायद्याने बांधील आहेत. कठोर गोपनीयता नेहमी राखली पाहिजे. कधी कधी इथे गोपनीयता राखली जाते किंवा जात नाही. जसं उदाहरणार्थ मी जर ब्लड दिला तर माझा अधिकार असतो त्या ब्लडवर, मी विचारू शकतो त्या ब्लड बँकला की हे रक्त कोणाकडे जात आहे. पण जो रिसिव्हर आहे, जो घेणारा आहे, तो कधीही त्याला अधिकार नसतो की हे ब्लड कोणाचं आलेलं आहे, कारण की त्याला तर फक्त जीवदान मिळालेलं आहे. म्हणजे बा इथेही वन वे सारखा हा जो प्रकार आहे तोही इथे विचारात घेतला जातो. पण इथे तर कधी कधी असं असतं की समोरची एजन्सी त्यांना सांगते नाही, त्यांना म्हणते की अरे तुझा कॉन्ट्रॅक्ट आहे ना, तुला त्याचे पैसे मिळाले ना, तू धंदा करताय ना, याचा बिझनेस करताय ना, संपला विषय, तू फक्त 9 महिने वाढवायचं. म्हणजे याच्या नंतर जर उदाहरणार्थ त्या बाईला तशी जर सवय लागली असेल तर ती प्रत्येक 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर ती आपलं काय म्हणते वॉर्म किंवा आपलं गर्भ असाच किरायाने देत जाते आणि आपला हा सगळा प्रकार करत जाते. त्याच्यामुळे ती 9 महिने जेव्हा त्या बाळाला वाढवते तेव्हा त्याच्याशी त्याचं अटॅचमेंट पण असत नाही. आणि जेव्हा असं अटॅचमेंट असत नाही तेव्हा ते बाळ कसं निर्माण होत असेल याचाही तुम्ही विचार करू शकता. भारतीय परिप्रेक्ष्य किंवा दृश्य खाली आपण दिलंय. भारतीय समाज सरोगसी नाकारतो कारण यामध्ये दुसऱ्याचं मूल दुसऱ्याच्या पोटात
भारतीय समाजानुसार एक पुरुष आणि एक स्त्री पती पत्नी असताना म्हणून इथे आपण सोशल आपले जे काही सँक्शन्स आहे किंवा सोशल आपल्या ज्या काही संस्था आहे, जसं उदाहरणार्थ विवाह आहे, कुटुंब संस्था आहे, इथे सगळं छेद होतो या सगळ्या गोष्टींना. लैंगिक संबंध ठेवू शकतात, पर पतीशिवाय स्त्री इतर कोणाकडूनही वीर्य घेऊ शकत नाही आणि इतर कोणाकडूनही गर्भवती होऊ शकत नाही. हा आपला संस्कार आहे. एक जोडपं जर एखाद्या जोडप्याला मूल होऊ शकत नसेल तर त्यांनी मूल दत्तक घ्यावे. दत्तक एक सुविधा आहे ना, मग सरोगसीची काय गरज आहे? दत्तक मध्ये आपण जसं आश्रमामध्ये असतं आणि आपण तिथनं त्याला दत्तक घेतो. आता तिथेही खूप मोठ्या प्रमाणात लिगल आजकाल हे होतं. म्हणजे आजकाल खूप सोपं नाही, जसं पहिले पिक्चर मध्ये दाखवतात की तिथे जातात आणि हा मुलगा आवडला मी घेऊन जातो, असं नाही होत. महिने जातं. मी माझ्या परिचिताचा एक ते उदाहरण पाहिलेलं आहे. माझ्या मित्राच्या बहिणीने जेव्हा हे घेतलं होतं, सगळ्यात पहिले यांचे काय म्हणते सिटिंग्स होतात, मग त्याच्यानंतर त्या मुलाशी त्याचं बोलणं होतं, किंवा जर तो छोटा असेल तर त्याचा ब्लड ग्रुप मॅच झाला पाहिजे, त्याचा कलर मॅच झाला पाहिजे, त्याच्या संगती काय म्हणते हॅबिट्स आणि हे मॅच झालं पाहिजे. काही दिवस त्याला त्याच्याबरोबर ठेवलं पाहिजे. तो जर त्याच्याशी मॅच होत असेल आणि एकरूप होत असेल, तो जर विलिंग असेल तरच मग तो कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होतो आणि त्याच्यात सगळे 6-8 महिने निघून जातात आणि मग त्याला आपलं बाळ मिळतं. आता धार्मिक दृष्टिकोन जर इथे विचार केला तर ख्रिश्चन धर्म सरोगेट मातृत्वाबद्दल, ख्रिस्ती धर्म एकमत नाही. कॅथलिक कॅटेकिझम मुलाला हक्कापेक्षा भेट वस्तू मानतो आणि एक देह सिद्धांतानुसार सरोगसी अस्वीकार्य आहे असं म्हणतो. प्रोटेस्टंट, आता त्याच्यात कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट दोन पंथ आहे. प्रोटेस्टंट संप्रदायामध्ये सरोगतीशी संबंधित कमी वजावट आणि फी आहेत. प्रोटेस्टंट चर्च याकडे उदारतेने पाहतो. ते म्हणतात नाही नाही काही हरकत नाही, ये ईश्वर का म्हणजे ईश्वराचा प्रसाद आहे, आपण तो स्वीकारला पाहिजे. यहुदी धर्म पुराणमतवादी रब्बी सरोगसी प्रक्रियेला अपमानास्पद मानतात. हे सरोगेट आई आणि पालकांमधील अंतर्निहित असमतोल आणि आर्थिक फरक हायलाइट करतात. पण कधी कधी ते लोकांच्या वांझपणाचे दुःख दूर करण्यासाठी ते मान्य करतात. म्हणजे इथेही थोडंसं दोलायमान परिस्थिती आहे. काही लोक म्हणतात की नाही नाही नाही, इथे कुठेतरी आपला वंश, कुठेतरी आपली नस्ल, कुठेतरी आपलं जी प्युअरिटी आहे ही नष्ट होते. आणि म्हणून जर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही काही समाजात तुम्ही बघू शकता की तिथे लग्न पण आपल्याच गोत्रामध्ये करण्याचा प्रयत्न होतो, आपल्या समाजामध्ये करण्याचा प्रयत्न होतो, कारण की बाहेरची इम्प्युरिटी आपल्यात येऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. इस्लाममध्ये इस्लामिक विद्वान शरिया कायद्याच्या दृष्टिकोनातून सरोगसी प्रक्रिया नाकारतात आणि म्हणतात की जन्मलेल्या मुलाला कायदेशीर वंशज मिळू शकत नाही, कारण तिसऱ्या व्यक्तीचे वंश देखील त्यात सामील झालेले आहे. सध्या ही प्रक्रिया विकासाची काळजी असलेल्या मुस्लिमांनी स्वीकारली आहे. म्हणजे आधुनिक जे मुस्लिम आहेत त्यांनी स्वीकारलेले आहे. कशाला म्हणू, आधुनिक हिंदू लोकांनी पण याला स्वीकारलेला आहे. हिंदू धर्म विशेष परिस्थितीत वंध्यत्व आणि कृत्रिम गर्भधान ओळखतो आणि वडिलांच्या शुक्राणूंचा वापर करतो जेणेकरून मुलाला त्याचा वंशज माहीत असेल. बौद्ध आणि शीख धर्मामध्ये बौद्ध धर्माने ही प्रक्रिया स्वीकारलेली दिसते. पहा किती म्हणजे प्राचीन काळापासून, जरी आजपासून 2-2.5 हजार वर्षापूर्वीचा हा बौद्ध धर्म आहे, पण तरीही तिथे किती आधुनिकतेने या सगळ्या गोष्टींचा म्हणजे तेव्हापासून या आपल्याला दिसून येतो. अनाथ मुलाला दत्तक घ्यावे हेही तिथे एक प्राविधान आहे. आणि तिसरा आपला एक मुद्दा येतो, म्हणजे मला मान्य आहे की आपले हे जे सगळे मुद्दे आहे खूप घाईघाईने होत आहे, पण मला जर माझ्या स्टिप्युलेटेड टाइम मध्ये जर याला जर बसवायचं असेल तर मला पुढची एवढी घाई आपल्याला करावीच लागेल. एक तिसरा मुद्दा आहे तो आधुनिक काळात अबॉर्शन. तुम्ही जर इथे पाहिलेलं असेल तर मी हे पिक्चर पण घेतलेलं आहे. बघा किती मार्मिक पिक्चर आहे की स्त्रीच्या कुशीमध्ये ते मूल दाखवत आहे आणि त्याला तिथे फाशी लटकवलेली आहे. सिम्बॉलिकली आहे की आपण आता, तुम्हाला या सगळ्यांनाच माहिती असेल, तुम्ही आता खूप काही छोटे राहिलेलं नाही, तुम्ही आता विश्वविद्यालयात आले तर तुमची दालनं आता विश्वरूपी झालेली आहे आणि या अर्थाने आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला पाहिजे. अबॉर्शन हा आलेला दिसतो मध्ये याच्यावर बॅन आणला. आता तो बॅन का आणला आणि कसा आणला याचा थोडासा आपण इथे विचार करू आणि अबॉर्शन कोणकोणत्या परिस्थितीत आपण करायला हवं याच्यासाठी मग संमती कोण देतं इथे विचार करणार आहे. गर्भधारण संपविण्याची प्रक्रिया 9 महिने गर्भधारण होतं, आपण त्याला वीक मध्ये मोजतो आणि कोणत्या वीक नंतर ज्याला परमिसेबल आहे किंवा कोणत्या वीक नंतर परमिसेबल नाही आहे याचा इथे विचार होतोय.
गर्भपात ही गर्भधारणा संपवण्याची प्रक्रिया आहे, 2 वेगळ्या प्रकारे ती केली जाते. औषधोपचाराने गर्भपात होतो, म्हणजे जसं गर्भधारणा राहिली असेल तर काही दिवसांमध्ये जर आपण ती पिल्स खाल्ली किंवा औषधं घेतली तर गर्भधारणा किंवा गर्भ तिथेच मरतो आणि आपण त्याला रिमूव्ह करू शकतो. जे गर्भधारणा समाप्त करण्यासाठी औषधे वापरतात याला कधी कधी वैद्यकीय गर्भपात किंवा गोळ्यांसह गर्भपात असंही म्हणतात. प्रक्रियात्मक गर्भपात म्हणजे गर्भाशयातून गर्भधारणा काढून टाकण्याची पण एक प्रक्रिया आहे. गर्भपात ही गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात वाढत असलेले बीज बाहेर काढून गर्भावस्थेचा शेवट करण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत लिहिलेलं आहे की ही प्रक्रिया आहे की ज्याच्यातनं आपण त्याचा गर्भ किंवा त्याच्यातलं ते बीजांड म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी आपण रिमूव्ह करू शकतो. गर्भपात तांत्रिक गुंतागुंतीमुळे नैसर्गिकपणे देखील घडू शकतो. कधी कधी इथं अबॉर्शन म्हणजे नॅचरल होतं. उदाहरणार्थ की जसं काही आठवडे ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं, अजून सॉलिड फॉर्म व्हायचं असतं आणि थोडाशाही तुमच्या धक्क्यांनी म्हणा किंवा थोडाशा एखादा वेट आपण काही उचललं, हे झालं ते झालं तरी ब्लडचा फ्लो होतो आणि नैसर्गिकरित्या गर्भ गळून पडतो किंवा नाहीसा होतो. पण कधी कधी शस्त्रक्रिया पण करावी लागते. तर ती कशी आणि केव्हा करतात म्हणून तुम्हाला जर माहिती नसेल तर जिथे सोनोग्राफी होते तिथे हा प्रिव्हेन्शन म्हणून एक बोर्ड लावलेला असतो की तुम्ही काय म्हणते गर्भपात करू शकत नाही आणि गर्भपात करायचा असेल तर लिगल त्याचे आस्पेक्ट आहे किंवा डॉक्टरचा सल्ला जर असेल तर. म्हणूनच तिथे आपल्याला हे कळत नाही की गर्भामध्ये काय म्हणजे डिटेक्ट होतं. पण तरी याचा अर्थ असा नाही की खूप सारे याच्यात कळतं. जसं उदाहरणार्थ की ब्ल्यू कलर जर त्यांनी ब्ल्यू डॉट मारून ठेवला असेल तर मुलगा आहे, पिंक डॉट मारून ठेवला असेल अशाही पद्धतीने त्याचे कोड वर्ड असतात आणि इथनही लक्षात येतं. पण तेही प्रिव्हेंटेबल आहे, म्हणजे तेही कानूनन जुर्म आहे. आपण तसं करायला नको. कारण की खूप मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की स्त्री जर गर्भामध्ये जर स्त्री असेल किंवा जर ते फॅटी जर स्त्रीचं असेल तर आपण काढून टाकतो खूप मोठ्या प्रमाणात. मुलगाच हवा या सगळ्या पोटी हे सगळे प्रकार आलेले आहे. आणि किती सारे तुम्ही पाहत असेल तर लॅब याच्या संदर्भात पॅन आलेला आपल्याला दिसून येतो. गर्भपात तांत्रिक गुंतागुंतीमध्ये नैसर्गिकपणे देखील घडू शकतो, परंतु बहुवंशी वेळा शस्त्रक्रियेमार्फत घडवून आणला जातो. गर्भधारणा होऊन 6 महिने म्हणजे 24 आठवडे, 6 चोक 24 पूर्ण व्हायच्या आत जर गर्भ पडला तर त्याला गर्भपात म्हणतात. असा गर्भ बाहेर पडताना जिवंत असला तरी काही केल्या तो जगत नाही. आणि मग जर अशा ह्याच्यात जर ऍक्सिडेंटली जर तो आतमध्येच जर मेला असेल तर अशा वेळेस त्याला रिमूव्ह केलं जातं. 7 महिने पूर्ण असतील तर मात्र खास उपायांनी मूल जगवता येतं. म्हणून आपण खूपदा असं ऐकलेलं असेल की 7व्या महिन्यात मूल जन्मतं म्हणजे वाचतं. 7 पासून 9व्या महिन्यापर्यंत ते हे होतं, पण खूप कमकुवत असतं तर त्याला काय म्हणते आपण त्या इन्क्युबेटरमध्ये आणि त्याच्यात ठेवून आपण मशिनीला लावून त्याला जिवंत ठेवू शकतो. म्हणून 7 महिन्यानंतर गर्भ पडला तर अपुऱ्या दिवसांच्या बाहेर पण म्हणतात, गर्भपात म्हणत नाही. वैद्यकीय चिकित्सा वापरून वैधपणे जर केला गेला तर गर्भपात ही वैद्यकशास्त्रातील सर्वात सुरक्षित क्रिया आहे. काही कारणांनी जर तो रिमूव्ह करायची जर गरज असेल तर ते लिगल सगळे आस्पेक्ट आपण पाहून जर त्याला मान्यता दिली तर तो मग रिमूव्ह केला जातो. ठीक आहे, पण तो कारण सुरक्षितरित्या आपण वैद्यकीय रूपातच तो करायला हवा. परंतु जगातील अनेक भागांमध्ये विविध कारणास्तव असुरक्षित गर्भपात केला जातात, ज्यामध्ये दरवर्षी अंदाजे 68,000 स्त्रिया त्याच्यातनं मृत्युमुखी पडतात. याचा कधीही कोणीही विचार करत नाही. जी स्त्री या गर्भाला आपल्या वॉर्म मध्ये वाढवत असेल तिलाच त्या सगळ्या वेदना कळतात, तिलाच त्या सगळ्या हे होतं. म्हणजे माणूस प्रत्येक गोष्टीतनं सुटून जातो. म्हणून माझा हा ऑब्जेक्शन आहे की या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा. की माणूस याचा कधीच विचार करत नाही, याच्या इमोशन्सचा कधीच विचार करत नाही. आणि मग खूपदा आपण म्हणतो की अरे तुझं लग्न झाल्यानंतर बघू ना, मग तुला पण इमोशन्स येईल. पण कधी कधी माणसाला लग्न झाल्यानंतर पण इमोशन्स येत नाही. सर्रास आपण अबॉर्शन करून टाकतो की नाही मला ठेवायचंच नव्हतं. म्हणून आता तर कायदेच केलेले आहे की जर तुम्ही सरकारी नोकरीत असेल तर 2च्या वर म्हणजे जसं आता चीनमध्ये म्हणू की तेव्हा त्यांनी 1 वर आणल्यानंतर पॉप्युलेशन त्याला कंट्रोल जेव्हा करायची गरज होती तेव्हा त्यांनी 1 वर आणलं होतं. म्हणजेच काय, जर दुसरा जर निर्माण झालेला असेल
तर त्याला कोणत्याही फॅसिलिटी सरकारच्या मिळत नसेल, म्हणजे वन ऑफ द तो लेममॅनच झालेला असेल की त्याला प्रायव्हेट स्कूलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसे देऊन त्याला वाढवावं लागत असे, सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याचा इलाज होत नाही, म्हणजे तो असून नसल्यासारखा. आणि म्हणून मग तिथे बॅन केलेलं होतं की अरे एकच्या नंतर आपण दुसरं ठेवू नये, आपल्याकडे कमीत कमी हम दो हमारे दो या पद्धतीने आपण याचा विचार केलेला दिसतो. पण तरीही समाजात आपल्याला 2 पेक्षाही जास्त आधुनिक काळातही दिसतात. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आणि जर कुठे कुठे तर आपण हे पाहिलेलं आहे की अरे स्त्री आहे का, मग चल तिला म्हणजे जर दवाखान्यात नेलं तर मग काय होतं की दवाखान्यात जर नेलं तर मग ते शक्य नाही, कारण की 7 महिन्यानंतर आपण तसं करू शकत नाही. मग घरच्या घरीच त्या सुईनीला किंवा त्या नर्सला बोलवतात आणि तिचा गर्भपात करून टाकतात आणि त्याच्यानंतर सगळ्या या गोष्टी होतात. सर्रास होतं. आपण 7 महिन्याचे बाळ पण आपण खूपदा उकिरड्यावर पडलेलं पाहतो. किती दयनीय अवस्था आहे. त्या स्त्रीला पण कसं वाटत असेल, तिची इच्छा असेल किंवा तिची इच्छा नसेल, पण समाजासाठी तिच्या घरच्या लोकांसाठी तिला हे सगळं करावं लागतं. म्हणजे हे सगळं इलिगल आहे, अनएथिकल आहे. या सगळ्या गोष्टींचा आपण इथे विचार करतो. गर्भपात हा अनेक समाजामध्ये मोठा वादग्रस्त मुद्दा आहे, जो आत्ताच आपण विचार केला. पारंपरिक विचारांचे लोक गर्भपाताला तीव्र विरोध दर्शवतात, तर उदारमतवादी लोकांच्या मते गर्भपाताचा निर्णय घेण्याची स्त्रीला संपूर्ण मुभा असते. आणि हाही पण मुभा आता कोणाला द्यावी, तर त्या स्त्रीला द्यावी, त्या स्त्रीने डिसाईड करावं. पण असं होतं का? याच्या पूर्ण उलट होतं. समाजात फक्त पुरुष, कारण की पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुष डिसाईड करतो की मला हा गर्भ ठेवायचा आहे की नाही. माझ्या घरचे लोक म्हणतात नाही नाही मुलगी आहे. आता ही मुलगी आहे हे कोणी सांगितलं, तर त्या जिथनं तिने सोनोग्राफी केली त्यांनी, आणि मग सरकार तिथे जाते किंवा पोलीस तिथे जाते आणि त्याला बॅन करते. खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही जर मराठवाड्यामध्ये खूप सारे असे काय म्हणते जे प्रॅक्टिस करणारे, माल प्रॅक्टिस करणारे जे काही लॅब होत्या, लॅबॉरेटरीज होत्या आणि डॉक्टर होते, यांना मोठ्या प्रमाणात मागे पकडलं गेलं आहे. आणि तेव्हापासून थोडंसं आता या कायद्याला खूप रिजिड केलेलं आहे. आणि मग तरी पण अजूनही लोकांना या सगळ्या गोष्टी कळतात. पैशासाठी सगळं काही होतं, पण इथिकली आपण हे सगळं करावं का? डॉक्टरांनी मग असं वागावं का? मी तर म्हणतो पेशंटनीच विचारू नये की काय आहे. आता मी खूप म्हणजे याच्यातून प्रश्न उद्भवतात. उदाहरणार्थ मुलगा, कारण की असतं की माणसात जर एक्स आणि वाय असेल, हे 2 तर माणसामध्ये असतात. आणि म्हणजेच काय, तर स्त्री जन्माला घालावं की पुरुष जन्माला घालावं हे त्या माणसावर डिपेंड असतं. पण सगळं थोपवलं कोणाला जातं, त्या स्त्रीवर. म्हणजे याचाही विचार आज आपण याच्या अनुषंगाने करायला हवा. जगात अनेक देशांमध्ये गर्भपाताला कायदेशीर मान्यता आहे, परंतु तो व्यावसायिक डॉक्टरकडून करून घेणे बंधनकारक असते. भारतामध्ये गर्भपात कायदेशीर आहे, पण त्याला लिगल आस्पेक्ट आहे. कुठून कुठपर्यंत केव्हा केला जातो या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो. परंतु लिंगपातासंबंधी तपासणी करून पालकांना हव्या त्या लिंगाचे बालक नसेल तर गर्भपात करणे हा शिक्षा पात्र गुन्हा आहे. 10,000 रुपये आणि 5 वर्षाची तुरुंगवास असे असूनही अनेक लहान व अविकसित गावांमध्ये सर्रासपणे लिंग तपासणी केली जाते. हे आपण आत्ताच बोललेलं आहे. जसं मूल होऊ नये म्हणून एखादे जोडपे कुटुंब नियोजनाच्या पद्धती पण वापरतात. हेही आता किती लिगल आहे, इथिकल आहे आणि अनइथिकल आहे याचाही आपण विचार केला पाहिजे. म्हणून गांधीजी म्हणतात की पहिला पुत्र हा तुमचा कारण ते त्याला काय म्हणावं, राजसपुत्र म्हणावं. आणि त्याच्यानंतर तो म्हणतो की त्याच्यानंतर आता गरज नाहीये, आणि याच्यातनं जर पुन्हा जर मुलं जर निर्माण होत असेल तर ते कामच पुत्र तुमच्या कामवासनेतच निर्माण झालेले आहे, गरज नव्हती. याही अर्थाने आता हे किती इथिकल आहे आणि अनइथिकल आहे याचाही आपण जर नीतिशास्त्राचे जर अभ्यासक आहे तर याचा विचार आपण केला पाहिजे. ठीक आहे. तसेच मूल होऊ नये म्हणून आपण ते पाहिलेलं आहे, परंतु त्या पद्धती अपयशी झाल्याने गर्भधारणा कधी कधी होताना आपण पाहतो. उदाहरणार्थ कंडमचा वापर किंवा आपण त्या पिल्स आपण खातो, आणि जर त्या बरोबर नसेल किंवा जर त्या आउटडेटेड असेल किंवा आणखी बाकीच्या गोष्टी असेल तर गर्भधारणा होण्याचे चान्सेस असतात. आणि मग अशा वेळेस अरे हे तर मला तर नकोच होतं आणि मी हे आपल्या चुकीने येऊन गेलेला आहे, तर मग अशा वेळेस आपण त्याला अबॉर्ट करून टाकावा इथपर्यंतचा विचार. पण इथे कधी कधी असंही होतं की अरे मी पण प्रोफेशनमध्ये आहे, तू पण प्रोफेशनमध्ये आहे, मला ते वाढवणं जमणार नाहीये. तुम्ही खूप साऱ्या काय म्हणते ऍक्टर्स लोकांचं पाहता, ते एक वय आल्यानंतर लग्न करतात, कारण की त्याच्यानंतर माहिती आहे की त्यांना मग मुलं करायचे आणि त्याच्यानंतर मग त्यांचा ते प्रोफेशन तो बंद होणार आहे.
खूप सारे विचार आहे आणि म्हणून मग सरोगसी पण तिथे आली आहे. पूर्वी भारतात गर्भपातास कायद्याने मान्यता नव्हती, त्यामुळे हजारो माता गर्भपातामुळे मृत्युमुखी पण पडत होत्या. पण ते इलिगल आपण करायचं नाही आणि मग अशा वेळेस काय करायचं की मग आपण घरच्या घरीच हे सगळं प्रकार करायचा आणि अशा याच्यात त्या स्त्रीला पण धोका होत होता. स्त्री पण जात होती, म्हणजे त्या बच्च्याबरोबर त्या स्त्री पण जात होती. याचा कोणीही विचार केला होता. म्हणजे पहा, पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला किती दुय्यम स्थान आहे हे इथनं आपल्याला दिसून येतं. पण आजचा काळ तसा नाही आहे, आज काळ बदललेला आहे. यावर उपाय म्हणून वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 आणि 72 मध्ये तो लागू झालेला आहे. वैद्यकीय गर्भपात कायदा 1971च्या अंतर्गत तो म्हणतो, जर गर्भधारणा सुरू ठेवल्यामुळे गरोदर स्त्रीच्या जीवाला धोका उद्भवत असेल तर तिला गंभीर मानसिक किंवा शारीरिक इजा पोहोचण्याची शक्यता असेल तर गर्भपात करावा. गर्भपात वाढणाऱ्या अर्भकाला गंभीर शारीरिक मानसिक इजा असेल आणि तो व्यंग असेल आणि हे मला सोनोग्राफी म्हणून वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये सोनोग्राफी करतात तर तो गर्भपात करावा. अशा परिस्थितीत गरोदर स्त्रीच्या संमतीने सज्ञान असल्यास किंवा तिचे आई वडील पालक यांच्या संमतीने अज्ञात असेल तर 18 वर्षापेक्षा कमी असेल तर आई वडील त्याचा निर्णय घेऊ शकतो. शासकीय रुग्णालयात किंवा शासन मान्य रुग्णालयात आवश्यक पद्धतीने वैद्यकीय गर्भपात करता येतो. गर्भधारणेची कालावधी 12 आठवड्यापेक्षा कमी असल्यास एक नोंदणीकृत वैद्यकीय चिकित्सक आणि 12 आठवड्यापेक्षा जास्त किंवा 20 आठवड्यापेक्षा कमी असल्यास 2 नोंदणीकृत चिकित्सकाद्वारे, म्हणजे पहा, 1 डॉक्टर किंवा 2 डॉक्टर असेही इथे म्हणतात. बलात्कारामुळे झालेल्या गर्भपातामुळे मानसिक आरोग्यास गंभीर इजा जर होत असेल, जर ती ट्रॉमामध्ये जात असेल, मेंटल तिचे इलनेस असेल तर अशा वेळेस गर्भपात केला जातो. संतती नियमासाठी वापरलेल्या साधनांच्या अपयशामुळे झालेली गर्भधारणा ही इथिकल आहे, अनइथिकल आहे, याचाही आपण विचार केला पाहिजे. खूपदा असं होतं की जर ती मुलगी जर काय म्हणते मेंटली जर चॅलेंज असेल आणि ती मेंटली जर वीक असेल आणि अशा याच्यात जर तिच्यावर जर काय म्हणते गँग रेप होत असेल आणि मोठ्या प्रमाणात ब्रुटल रेप होत असेल तर अशा वेळेस तो कधी कधी तर कळतही नाही. ठीक आहे. आणि अशा वेळेस मग तो कायद्यांनी त्याला मान्यता दिली जाते आणि कायद्यांच्या हॉस्पिटलमध्येच, जिथे सरकारी हॉस्पिटल तिथे हा सगळा प्रकार घडतो आहे. वैद्यकीय गर्भपात नियम 75 आहे, 2023चा हा नियम आहे. याचा तुम्ही विचार करावा. कोणी हे करावं, अधिकारी पण स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र या विषयात ज्यांची पदविका झाली आहे, 6 महिने प्रसूतीशास्त्र व स्त्री रोग विभागात वैद्यकीय निवासी अधिकाऱ्यांचा अनुभव असलेले शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा खासगी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर कोण आहे, मान्यताप्राप्त वैद्यकीय संस्थेत 6 आठवड्यापेक्षा वैद्यकीय गर्भपाताचे प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र ज्यांच्याजवळ आहे असे खासगी किंवा वैद्यकीय चिकित्सक, जागेची तपासणी, शैक्षणिक पात्रता, शस्त्रक्रियागृह म्हणजे ऑपरेशन थिएटर पण असावं, आवश्यक उपकरणांची तपासणी केल्यानंतर अर्ज करणाऱ्या आरोग्य संस्थेला शासनामार्फत गर्भपात केंद्राचा दर्जा दिला जातो. तिथेच हे सगळं करायला हवं. इथे आपण आपला जो महत्वाचा मुद्दा आहे तो इथे संपवतो आहे. होऊ शकतं माझं खूप घाईने झालेलं असेल, काही हरकत नाही, मी ही पीपीटी शेअर करतो. मल्टिपल टाइम्स आपण याला ऐकू शकतो. पण मला जसं त्याही दिवशी मी बोललो होतो की स्टिप्युलेटेड टाइम मध्ये मला जर बसवायचं होतं, कारण की आपल्याला फक्त 1.5 मिनिटं राहिलेलं आहे, तर तुम्ही मला हे प्रेझेंटेशन करू द्यायची अनुमती दिली आणि सगळं शांततेने ऐकून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद सर. बराच मोठा आणि प्रगल्भ असा हा विषय होता, तो अगदी छान पद्धतीने आपण मांडला आणि मुख्य म्हणजे आपली पीपीटी पण छान होती, बघायला एकदम ते दिसताना अगदी छान दिसत होती आणि त्यामुळे आणि विषय तर होताच, प्रश्नच नाही. आणि यासाठी बरीच मेहनत लागते याची जाणीव आहे. खरंच खूप छान पद्धतीने केलं, त्याबद्दल आम्ही सगळे आपले आभारी आहोत आणि पुढेही असंच मार्गदर्शन लाभेल अशी आशा करतो. आणि इथे ही मीटिंग आपण क्लोज करूया.